तुझे चरण देखलिया असं म्हणत लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा आज पंढरीनगरीमध्ये जमलाय आणि आपण पाहतो की विठुरायाची पंढरी ही सगळी वारकऱ्यांनी भाविकांनी गर्दीनं फुलून गेलेली पाहायला मिळते। दोन हात वर करत पांडुरंगाचं नामस्मरण करत आणि पांडुरंगाच्या भक्ती रसामध्ये हे आपण पाहतो की वारकरी चिंब नाहून निघालेले पाहायला मिळतात। चंद्रभागेच्या वाळवंटापासून नामदेव पायरीपर्यंत ते थेट नगर प्रदक्षिणा करत हरिनामाचा गजर करताना हे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की मोठ्या आस्थेनं जोडलेले हे हात पांडुरंगापर्यंत नमस्कार घालतायत, कारण शेकडो मैलांचा प्रवास करून हे सगळे वारकरी आळंदी देहूपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास करत असतात आणि लाखो वारकरी या दोन्ही पालख्यांमध्ये चालत असतात। पण आषाढी वारीच्या निमित्तानं ही लाखो वारकऱ्यांची गर्दी पंढरी नगरीमध्ये जमलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद हुमनाबादकर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। तर पंढरीची ही वारी म्हणजे नुसता आषाढी एकादशीचा सोहळा इतक्या पुरतच वारकऱ्यांसाठी हे कधीच मर्यादित नव्हतं। मात्र आषाढी एकादशी असेल किंवा एरवी जेव्हा वारी आणि दिंड्या पालख्या या पंढरी नगरीत दाखल होत असतात ते दिवस किंवा तो क्षण या वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो। कारण एरवी ज्या विठुरायाचं आपण फक्त नामस्मरण करत असतो, एरवी ज्याच्या फक्त नामस्मरणानं एक वेगळं असं चैतन्य आपल्या सगळ्यांनाच प्राप्त होत असतं, त्या विठुरायाला याची देही, याची डोळा पाहण्याची आणि त्याचं ते माऊली रूप डोळ्यात साठवण्यासाठी म्हणून हे वारकरी इतकी मजल दर मजल करत शेकडो मैल चालत या पंढरी नगरीत दाखल होत असतात। असं म्हणतात की सगळी तीर्थक्षेत्रांचं दर्शन एका बाजूला आणि पंढरी नगरीत येऊन विठुरायाचं दर्शन घेणं हा या वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा क्षण असतो। म्हणजे तीर्थक्षेत्राचं दर्शन जितकं महत्त्वाचं तितकंच आणि त्याहून कदाचित जास्त या वारकऱ्यांसाठी पंढरी नगरीत दाखल होणं आणि विठुरायाचं दर्शन घेणं, विठुमाऊलींचा आशीर्वाद घेणं हे महत्त्वाचं असतं। हे सगळे वारकरी जे आहेत, पिढ्यानपिढ्यांची परंपरा असते या वारकऱ्यांची, या वारीची। म्हणजे वारी हा फक्त आपण म्हणतो तसं की देहू असेल किंवा आळंदी असेल, इथून निघणाऱ्या मानाच्या पालख्या, इतरही ठिकाणाहून निघणाऱ्या मानाच्या पालख्या, त्यांच्यासोबत निघणारे हे सगळे वारकरी इतक्यापुरतीच खरं तर ही मर्यादित नाहीये। म्हणजे हा एक सोहळा असतोच जो आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो, मात्र त्याही पलीकडे वारी ही खूप काही वारकऱ्यांना देऊन जात असते। जे प्रत्यक्ष सहभागी होत असतात त्यांच्यासाठी शिस्त, मुखी, विठुरायाचा जयघोष हे सगळं तर असतंच, म्हणजे एक भक्तिभाव तर जागृत होतच असतो। मात्र ज्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांना सुद्धा ही दृश्य खूप ऊर्जा देऊन जाणारी असतात। जेव्हा शासकीय महापूजा पार पडली त्यानंतरची हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी, माने दाम्पत्य आहे धाराशिवचं, त्यांना यावर्षी विठुरायाची पूजा करण्याचा मान मिळाला। तर हे दृश्य आपण पाहतोय, विठू माझा लेकुरवाळा, म्हणजे ह्या 3 शब्दांमध्येच याच्यातच सगळं काही सामावलेलं आहे की का या वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन इतकं महत्त्वाचं असतं, त्यांच्यासाठी विठुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होणं हे ऊर्जा देणारं का असतं, कारण विठू माझा लेकुरवाळा दृश्य आपण पाहतोय। अगदी अत्यंत सुंदर देखणी अशी फुलांनी साकारलेली ही संपूर्ण सजावट आहे। ज्ञानोबा माऊली, तुकारामांचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या सजावटीत त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। तर हा आषाढीचा सोहळा वर्षभरातला अत्यंत महत्त्वाचा आणि एक वेगळंच मनाला खरं तर समाधान देऊन जाणारा असतो। आजच्या दिवसाचे पंढरी नगरीत अनुभवणं, आजच्या दिवसातलं पंढरपूरमधली ती ऊर्जा अनुभवणं हे खूप एक वेगळं समाधान देऊन जाणार असतं। कारण भेटणारा प्रत्येकच जण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारत असतो। म्हणजे ज्याला शक्य झालं विठुरायाचं दर्शन घेणं, त्याच्या चरणाशी नतमस्तक होणं, तो प्रत्येकच जण जणू काही इतरांसाठी एक प्रकारे विठुमाऊली प्रतीक असतो। तर पायी वारी करून आलेले हे वारकरी असतात, पायी चालत आलेले हे सगळे वारकरी असतात, पण कुठेही क्षीण नाही, कुठेही थकवा चेहऱ्यावर नाही। आणि हाती ही पताका, मोठी विठुनामाचा जयघोष, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष आणि अवघा रंग एकची झाला अशी ही सगळी आजची दृश्य आपण पंढरी नगरीतली पाहतोय। खरं तर चंद्रभागेत स्नान करायचं, विठुरायाचं दर्शन घ्यायचं आणि मग
धन्य धन्य झाल्याची भावना या सगळ्या वारकऱ्यांमध्ये जी जागृत होत असते, तो जो आनंद, तो विठुरायाचं दर्शन घेतल्याचा जो एक समाधान असतं, ते या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण अनुभवत असतो. ही एवढी पंढरी नगरी आज वारकऱ्यांनी फुलून गेलेली आहे. एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आणि त्यांच्याबरोबर पूजा करण्याचा मान जे मानाचे वारकरी ते धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्य आहे. काय सांगता, तुम्हाला पूजा करण्याचा मान मिळाला, कसं वाटतं? आनंद वाटतो ते सगळं. वाटलं होतं का कधी असं संधी? नाही काय नाही इथपर्यंत संधी मिळेल असं काहीच आमच्या ध्यानात नाही. किती वर्ष झालं वारी करताय? 20 वर्ष तरी झाले. 20 वर्ष. किती वाजता रांगेत लागला होता? आम्ही रात्री 1च्या आसपास. 1 वाजता. हा, म्हणजे कारण का तर 9ला तिथलं आरती झाली. 9 पासून इकडे यायला आम्हाला 1 तास लागला. तिथं आंघोळ करायला अर्धा तास गेला आणि तिथवर जायला 1 तास लागला. 20 वर्षात कधी वाटलं नव्हतं असं? काय नाही आम्ही दर्शन घ्यायला येत होतो की आमचा कवा नंबरच लागत होता, नशीबच नव्हतं तेव्हा. कितवी पिढी तुमची वारी करायची? माझी सरासरी 3री आहे. 3री पिढी. कधीपासून वारी चालू होती? म्हणजे असे तुमचे आजोबा पंजोबा कोण? आजोबा यनबाजी बी करीत होते, वडील बी करीत होते, पण वडिलाची जरा कुठंतरी 2 दिवस यायचं आणि पुन्हा गावाकडे जायचं असं करीत. एस टी महामंडळाने देखील तुम्हाला पास दिलेला आहे. कुठं कुठं फिरणं दोघं आता? आम्ही तीर्थयात्रेशिवाय जास्त हिंडत नव्हतो. महाराष्ट्रात जे काय असेल तर नाशिक, गजानन बाबा, ग्रसनेश्वर, हो सगळीकडे जाणार. हो. काय वाटतं तुम्हाला? स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. वाटलं नाही? किती वय किती तुमचं आता? 60 वर्ष. 60 वर्ष. पुढे किती वर्ष झाले दोघे आता एकत्र? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. काय